मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवल्या होत्या। तसंच पक्षाच्या चल संपत्तीवर देखील दोन्ही गटात दावे सुरू होते। यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय। शिवसेनेमध्ये आता कुणीही नाराज नाही, त्यामुळे कुटुंबाप्रमाणे एकत्रित राहून काम करू असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी दूर झाल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। मागील 4 दिवसात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे। मात्र आमच्या भेटी मोजू नका असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली संघटना असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्यानंतर नाना पटोले आक्रमक झाले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून संबंधित अर्बन नक्षली संघटनांची आणि त्यांच्या लोकांची यादी देण्याची मागणी केली आहे। बीड प्रकरण धनंजय मुंडेंना चांगल्याच भोवण्याची शक्यता आहे। खाते वाटपाआधीच धनंजय मुंडेंना विरोधकांनी धारेवर धरलंय। धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर आल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व देखील नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढण्यात यावं अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। यावेळी त्यांनी संसद परिसरात आंदोलन देखील केलं। मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात लंकेंनी निवेदन दिलं। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन झालं। यावेळी ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे यांनी केली आहे। आता एक मोठी बातमी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज अंतिम आठवड्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे। तर काल विधानसभेत बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलंय। दरम्यान अद्याप खातेवाटप झालं नसल्यानं खातेवाटप कधी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान खातेवाटपाच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला होता आणि त्यामुळे विरोधक आजही सरकारला घेणार असल्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळात दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर केलाय। संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून झाली आहे, त्यामुळे चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईलच अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचं प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी चौघांना 42,61,00,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातलाय। या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये सायबर चोरट्यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असेल। पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमधील 20 जागा पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी देण्याचं निश्चित करण्यात आलं। या टाक्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर तिथे सुमारे 3.5 लाख लिटर पाण्याचा साठा करता येणार असून त्यामुळे जवळपासच्या भागातील पाणी पुरवठ्यातील अडचणी दूर होणार आहेत। पुणे महानगरपालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मिळकत कर न भरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमध्ये गेल्या 18 दिवसात 27 मिळकती सील केल्या आहेत। पुणे रिंग रोड लगत प्रस्तावित 2 ग्रोथ सेंटरमधील 117 गावांचा नकाशा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं जाहीर केलाय। याबाबत काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या दाखल करण्यासाठी पुढील 60 दिवसांची मुदत MSRDCनं दिलेली आहे। MMRDAनं पूर्व द्रुतगती महामार्ग ते BKC साठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध केलाय। BKC कनेक्टर खालून जाणारा 180 मीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यात आला असून सोमवारी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या पुढील 2 महिन्यांसाठी परळ, दादर, कुर्ला आणि नेहरू नगर या बस स्थानकातून सोडण्यात येणार आहेत। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। नागपुरातून खरं तर ही मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ती देखील आपण पाहूयात। नागपुरात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे आणि या
बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपची ही पहिली पक्षीय बैठक होते आणि त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। रायगड जिल्ह्यात महावितरण पेण मंडळात सोलर रूफटॉप अंतर्गत आतापर्यंत फक्त 2194 वीज ग्राहकांनी सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे। 5000 वीज ग्राहक यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून ते सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती करण्याच्या मार्गावर आहेत। तर सोलर रूफटॉपमुळे वीज बिलाच्या कटकटीतून सुटका होत असून शून्य बिल येऊन पैशाची बचतही होते। राज्यात मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे। लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत। शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि पतीला शिक्षा, धमकावणं, वर्चस्व किंवा पिळवणूक करणं यासाठी नाहीत असं कोर्टानं म्हटलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससी राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारनं घेतलाय। वयोमर्यादा ओलांडल्यानं नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याचा भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरला असून प्रति 10 ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवर आलाय। तर चांदी 88,150 रुपये आली आहे। बाजारामध्ये ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली या देशातील इतर महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। असं असताना त्याचं स्वप्न आणखी महागणार आहे। चटई क्षेत्र निर्देशांकावर 18% वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं तयार केलाय। मुंबईतील गोरेगाव येथील आरे जंगलातील आणखी काही झाडं तोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे का अशी विचारणा न्यायालयानं सरकारला केली आहे। सरकारच्या वकिलांना आपली भूमिका मांडता यावी यासाठी खटल्यातील सर्व पक्षांनी आपलं म्हणणं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत न्यायालयाला सादर करावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले। सरकारी यंत्रणांमधील डेटा आणि गोपनीय माहितीला जास्त धोका निर्माण झाला आहे। विशेषतः सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर सरकारी संस्था आणि कार्यालय असून मागील 5 वर्षात केवळ सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ल्यांमध्ये 138% वाढ झाली आहे। मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण कर्जत या मार्गावर गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गावर काम करेल। 7व्या वर्षाला निरोप आणि 2025 या नववर्षाच्या स्वागतासाठी तसंच नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडला पहिली पसंती दिली आहे। हॉटेल आणि रिसॉर्टचं बुकिंग आताच हाऊसफुल झालंय। आयआयटी मुंबई आणि जपानचे तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे। त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितरित्या जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम राबवणार आहेत। त्यामुळे पदव्युत्तर, पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवी देखील त्यांना मिळणार आहे। विमानामध्ये वापरण्यात येणारं इंधन म्हणजेच टर्बाइन फ्युएल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार सुरू असून जैसलमेर इथे होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे। एटीएफ हे रॉकेलचंच एक रूप असल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी लागणारे अधिकांश घटक आधीच जीएसटीच्या कक्षेत आहेत। नवतंत्रज्ञान आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सुरू होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत। तर आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचं प्रमाण 9% वाढू शकते असं जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाउंडेशनच्या एका अहवालातून ही बाब पुढे आली आहे। यंदा आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे अर्ध्याहून जास्त भारतीयांनी ऐनवेळी प्रवासाची योजना बनवत अंतिम क्षणी हवाई तिकीट बुकिंग केले आहे। एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे। 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणं आवश्यक आहे। ही वाहनं जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे।
गणेश मूर्ती घडवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूची माती पुरवण्याची तयारी मुंबई महापालिकेनं दर्शवलेली आहे. मात्र गणेशोत्सव मंडळाच्या उंच मूर्तींमुळे त्या घडवण्यावर येणारी मर्यादा, मूर्तीची सुरक्षितता तसंच हजारोंच्या संख्येनं असलेल्या घरगुती गणपतींमुळे तितक्या प्रमाणात शाडूची माती उपलब्ध होईल का, असे प्रश्न मंडळांनी उपस्थित केलेत. आजच्या घडीला देशात असलेल्या एकूण 822 विमानांपैकी 105 विमानं तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच स्थिरावलेली आहेत. त्यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात विमान तिकिटांचे दर गगनाला भिडलेत. मावळ तालुका थंडीनं गारठलाय. लोणावळ्यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस वे धुक्यामध्ये हरवला असून संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे. थंडगार वारे आणि आल्हाददायक धुक्यामध्ये नागरिक निसर्गाचा आनंद घेत आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 62,548 क्विंटल आवक झाली, तर त्याला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. लोकल हायब्रिड आणि पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली. भाभा अणु संशोधन केंद्रानं विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं व्यावसायिक लागवडीसाठी 8 नवीन पिकांचं वाण विकसित केलंय. यात 5 तृणधान्य आणि 3 तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे. दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ झाल्यानं सामान्यांचा नाश्ता महाग झालाय. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांनी वाढ झाल्यानं नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. नव्या कांद्याची आवक वाढल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. 15 दिवसांपूर्वी 20 ते 50 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर हे शुक्रवारी 5 ते 28 रुपयांपर्यंत घसरले. किरकोळ मार्केटमध्ये देखील 20 ते 60 रुपये किलो दरानं विक्री होतीये. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 40,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 69,000 तर अहमदनगर बाजारामध्ये 33,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 4,500 रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. आंबा आणि कडधान्याच्या पिकाला उत्तम बहर आलाय. या पोषक वातावरणामुळे आंबा काजू उत्पादक सुखावलेत. मात्र वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाच्या साथीमुळे खासगीसह शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजीनगरात एमआयएम आक्रमक झाले. शहरातील चौकातून गाढवावर अमित शहांचा फोटो लावून इम्तियाज जलील यांनी आंदोलन केलं. नवी मुंबईमध्ये ठाकरे गटानं अमित शहांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे निदर्शनं केली जातील असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये देखील अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये समाजवादी पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्ष आक्रमक झाला. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. महाडमधील 14 तळे इथे शहांविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली. अमित शहांना घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत शहांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाला. वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेनेकडून हिंगोलीच्या वसमतमध्ये निदर्शनं करण्यात आली. घोषणाबाजी करत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. इंदापुरात देखील शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून त्याचं दहन करत आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निषेध केला. परभणीतील घटनेचे पडसाद भिवंडीमध्ये पडताना दिसत आहेत. आरपीआय आठवले गटानं घटनेच्या निषेधार्थ जोरदार निषेध करत आंदोलन केलं. नागपुरात विधान भवनावर निवृत्त पोलिसांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पोलिसांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तासांवर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली. बीडच्या माजल गावात गायरान जमिनीसह भूमी अभिलेखन मोजून द्यावं या मागणीसाठी शेतकऱ्यानं आमरण उपोषण सुरू केलंय. परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी शहरातील मामा चौक इथे निषेध नोंदवण्यात येणार आहे. धाराशिवमध्ये वाघाची दहशत पसरली आहे. येडशी परिसरात वाघानं 2 गायींवर हल्ला केला असून ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवीचे हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराच्या कळसाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात करण्यात आली आहे आणि जीर्णोद्धार पूर्ण होताच भाविकांसाठी कळस दर्शन सुरू करण्यात येणार आहे। पिंपरीमध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनानं रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेमध्ये बांधकाम करण्यावर बंदी घातली आहे। तसंच नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं असून बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना अरेटर टॅब्स बसवणं अनिवार्य करण्यात आले। पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा इथे कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं 56 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। कर्ज आणि नापिकाला कंटाळून घरातच गळफास घेत या शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं। गेल्या 3 वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या 200 लोकांच्या नावाच्या याद्यांचं फलक पालिकेकडून चौकात लावलं जाणार आहे। याचबरोबर थकबाकी वसुलीसाठी 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। जळगावच्या 40 गावातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून शेतकऱ्यांचा वावर असणारा रस्ताच महामार्ग बंद केला आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर राडा करत रास्ता रोको आंदोलन केलं। कराड तालुक्यातील येळगावात शेतकरी संभाजी कारंडे यांनी आपल्या गावच्या तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाला स्वतःची 2.25 गुंठे जमीन दान केली आहे। त्यांच्या या निर्णयासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी शेतकऱ्याचा सत्कार केला, पण शासनाची रक्कमही शेतकऱ्यानं नाकारत मनाचा मोठेपणा दाखवला। राज्यातील बहुतांशी भागात थंडी कायम आहे, तर भागात किमान तापमानात वाढ झाली आहे। मात्र थंडीचा कडाका वाढल्यानं बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतलाय। चोपडा सहकारी साखर कारखान्यानं आतापर्यंत 36,533 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। यावर्षी 1.5 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र भाव जाहीर न करताच गाळप सुरू करण्यात आलंय। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण अधिवेशनात विरोधकांनी चांगलंच उचलून धरलं आणि या प्रकरणावरूनच ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते वाल्मिक कराड, मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असल्याचे आरोप विरोधकांनी केले। मात्र 2 दिवस धनंजय मुंडे सभागृहात न आल्यानं विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं। अखेर 2 दिवसांनंतर धनंजय मुंडे समोर आले आणि 2 दिवसांनंतर मुंडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। आरोपाशी माझ्या नावाशी जोडणं, तसा आरोप करणं या सदनामध्ये अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत। त्यामुळे शेवटी पोलीस तपासणारच आहे, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे। आता त्यांनी ही केस पण CID दिलेली आहे। या सर्व गोष्टी म्हणलं ना मी आपल्याला की दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे। या घटनेमध्ये ज्यांनी कुणी या आरोपींनी जशा पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। आरोपी अटक झाले, त्याच्यात SID नेमलेली आहे। CID नेमल्यानंतर आता याच्यामध्ये फार शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे। कोण होतं, काय होतं। आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणेनं काढणं गरजेचं आहे। गेल्या 2 महिन्यात लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि त्यामुळे काही नवविवाहित जोडप्यांना आता आयकर कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागणार आहेत। भव्य विवाह सोहळ्यामध्ये झालेल्या खर्चांचा आता हिशोब द्यावा लागणार आहे। SNDT कॉलेज ऑफ आर्ट्स आणि SSB कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला। संत गाडगे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवडमधील विकासनगर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी गाडगे बाबांच्या समाधीला सर्वांनी अभिवादन करत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला। बीडमध्ये संत मदन महाराजांच्या 28व्या पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी साई संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात 4 अज्ञातांकडून मुलगा आणि वडिलांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये मुलगा आणि वडील जखमी झाले असून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुक्ताईनगर पोलिसांकडून या अज्ञातांचा शोध घेतला जातोय।
भोपाळमधील माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ यांच्या घरात घबाड सापडलंय. 1.15 कोटींची रोकड, त्याच्यासह अर्धा किलो सोनं, हिरे आणि 50 लाखांचे दागिने सापडले आहेत. तर कार्यालयामध्ये 1.70 कोटींची मालमत्तेची कागदपत्र सापडली आहेत. एवढंच नाही तर मेंदोरी जंगलातील त्याच्या कारमधून 52 किलोचं सोनं आणि 10 कोटींची रोकड जप्त केली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात गॅस टँकर आणि ट्रकचा अपघात झाल्यानं गॅस टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात तब्बल 11 जणांचा मृत्यू झालाय. तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 39 वाहनं या स्फोटामध्ये जळून खाक झाली आहेत. लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावली. यावेळी शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बिहारच्या गोपालगंजमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून पिस्तूलही जप्त केली आहे. लखनौच्या मलिहाबाद इथे भीषण अपघात झालाय. बस डंपरला धडकल्यानं हा अपघात झाला. तर या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये नेत्र शिबिरात मोठा निष्काळजीपणा झालाय. मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णासोबत निष्काळजीपणा केल्यानं 7 जणांची दृष्टी गेली आहे.